मधल्या काळात अशा चर्चा येत होत्या, तुम्ही तुमच्या इथं कानावरती आल्या असतील, राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा यायची की विलिनीकरण होणार आणि त्याच्यापेक्षा अशी की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, इतर राज्यात जयंत पाटील मंत्री होतील वगैरे. या चर्चा कुठून येत होत्या राजकीय वर्तुळामध्ये, किंवा तुमच्या कानावरती या चर्चा आल्या होत्या का? मला या तुम्ही विषयावरती कधीच नाही काय- ऐकली ही चर्चा? मला अशी सगळ्या चर्चा येत असतात, त्या कानावरती पडत असतात, बस. त्यापेक्षा काय बघा, असंही म्हटलं असं गेलं. माध्यमातून ऐकत असतो, बस. आता म्हणून मी काय म्हटलं, नाही, जेव्हा ही चर्चा येते तेव्हा तुम्ही दादांशी बोलायचा कधी, की दादा ही चर्चा येते कानावरती? एक बाब अशी आहे की दादांचं आणि माझं ट्युनिंग एवढं होतं. मी हे ऐका प्लीज, म्हणून तुम्हाला मी हे सगळे प्रश्न विचारतोय. प्लीज हां. प्लीज. हां. दादांचं आणि माझं ट्युनिंग इतकं कमालीचं होतं, जे कदाचित अनेकांना खटकत राहिलं असेल, की व्यक्त होऊनच आम्हाला एकमेकाच्या भावना कळायच्या असं नाही ना. ते होतं, ते आता ते माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं असे ते काय आहे. होती सांगा तुम्ही? मी खरं सांगतो, मी आज तुम्ही खूप गोष्टी होल्ड करतायत तटकरे नाही, साहेब. होल्ड या नाही गोष्टी- करत. होल्ड कशाला करू? मला असं जाणवतं की तुम्हाला असं ओठापर्यंत येतात काय गोष्टी, नाही पण नाही तुम्ही नाही थांबवून ठेवताय नाही स्वतःला. नाही नाही, मी खूप संयमी आहे आणि मी एकतर एका छोट्या समाजातून आलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे कोण काय काय पद्धतीचं कुठे काय बोलतं मला सगळं ज्ञात आहे. पण तरी पण मी खंबीर भूमिकेतून राजकारणामध्ये आज उभा राहील. त्यामुळे येऊ दे ना काळाच्या ओघामध्ये. कारण स्पष्टता कोणतरी मांडणार असं सांगितलं ना. विलिनीकरणाचा मुद्दा मी काढला का दादांच्या मृत्यूनंतर? नाही ना. ज्यांनी काढला त्यांना बोलू द्या ना, मग मी बोलेन. मग काय त्या विलिनीकरणाची चर्चेचा तपशील होता त्यांना सांगू द्या ना. काय मला हरकत असेल काय कारण? मला काहीच हरकत नाही त्याच्यात. त्या उलट सगळ्या बाबी जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि ते याव्यात लवकरात लवकर. जसं दादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सखोल पद्धतीने ज्या तपास यंत्रणा अशा चौकशी अपघाताची करत असतात त्यांच्यामार्फत व्हावी आणि ते सत्य बाहेर यावं. तसं जे कोण सगळे सहकारी आमचे सांगतात राजकीय, ते जे काय बोलतात आणि ते जे काय सांगणार आहेत ते त्यांनी सांगावं ना. मग त्यावेळेला एक भूमिका असेल, काय माझ्याकडची काय माहिती असेल, मी जरूर त्यावेळेला बोलेन.